हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। आज आपण बनवणार आहोत खूप छान आणि टेस्टी, ते पण बटाटा आणि कांद्याचा वापर करून। तर मी इथे कांदा घेतलेला आहे, 2 कांद्याला पण स्लाइसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे 2 कच्चे बटाटे घेतले होते आणि त्याला किसून घेतलेला आहे। तर तुम्ही किसून घेऊ शकता, नाही तर बॉईल करून पण घेऊ शकता। तर मी इथे छानपैकी याला पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे, कारण याचं जे स्टार्च आहे ते निघून जायला पाहिजे, त्यामुळे मी त्याला किसून पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे। त्या कांदा आणि बटाटा एका भांड्यामध्ये घालून घेऊया आणि कांद्याचे आपण स्लाइसेस सोडून घेऊया, मोकळे करून घेऊया कांद्याला। तर अशा प्रकारे मी इथे कांद्याला मोकळे करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीपाला पण याच्यामध्ये घालू शकता, फक्त मी इथे कांदा आणि बटाट्याचा यूज केलेला आहे। आता थोडेसे याच्यामध्ये मसाले वगैरे घालून घेऊया। थोडंसं हळद घातलेलं आहे, थोडंसं घालायचं आहे, थोडंसं एक छोटी चमचाभर एवढं गरम मसाला घालून घेऊया, नाहीतर तुम्ही ते पावभाजी मसाला पण घालू शकता। आणि थोडंसं इथं मिरे पूड पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर ते लाल तिखट घेतलेलं आहे, जे खायचं चमचा असते त्या चमचाने 2 चमचाभर एवढं तर मी लाल तिखट घातलेलं आहे। जर तुम्ही मुलांसाठी बनवत असेल तर थोडंसं तिखट कमी घालू शकता, हिरवी मिरची पण घालू शकता। आणि त्यानंतर मी इथे अर्धा वाटीभर एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटीभर एवढं थोडंसं जास्त घेतलेलं आहे। थोडं थोडं घालून आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मी पाणी घातलेलं नाही, तसेच मिक्स करत आहे, कारण बटाटा आणि कांदा आपलं पाणी सोडतो, त्यामुळे याला असंच मिक्स करून घेऊ शकता। आता याला मिक्स करून घातल्यानंतर थोडंसं कमी वाटत आहे मला पीठ, त्यामुळे मी अजून थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी इथं बेसन यूज करू शकता, नाहीतर गव्हाचं पीठ पण यूज करू शकता, किंवा मैदा आणि कॉर्नफ्लोअर पण यूज करू शकता। मी ते तांदळाचं पीठ घातल्यामुळे थोडंसं क्रिस्पीनेस येतं आणि कुरकुरे लागतं खायला, त्यामुळे मी ते घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छानपैकी याला मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे याला तुम्ही बघू शकता गोळा बनत आहे। अशा प्रकारे गोळा बनलं की रेडी झालेला आहे। तर याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटेसे याची आपण टिक्की करून घेऊया। तुम्ही जसं पाहिजे तसं याला आकार देऊ शकता। तर मी अशा प्रकारे टिक्की करून घेते आणि थोडंसं याला होल करून घेते। मी इथे चीज घालणार आहे मध्ये, तुम्ही चीज नसेल तर टिक्की करून घेऊ शकता, रोल पण करू शकता याचा। तर मी ते चीज घेतलेलं आहे, अमूल चीज घेतलेलं आहे, तुम्ही कुठलाही चीज यूज करू शकता। चीज घातल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये चीज घालू शकता। छानपैकी याला राऊंड करून गोल करून घेऊया। गोल करून घेतल्यानंतर थोडंसं आपण याला प्रेस करून टिक्की सारखं करून घेऊया। तर मुलांना अशा प्रकारे तुम्ही टिक्की वगैरे घरातच बनवून दिला तर त्यांना पण आवडेल आणि त्यांच्या लंच बॉक्सला पण तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये। आता सगळे अशाच प्रकारे एक एक करून आपण बनवून घेऊया। खूप सिंपल आहे, जास्त सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता, नाहीतर चहा प्यायच्या वेळेला पण तुम्ही अशा चहासोबत स्नॅक्स म्हणून पण बनवू शकता। तर बघू शकता मी अशा प्रकारे एक एक करून चीज घालून सगळं करून घेत आहे। चीज नसेल तर चालेल, असेल तर घाला, नसेल तर स्किप पण करू शकता। तर मी ते सगळे टिक्की बनवून घेतलेलं आहे। पहिले एवढंच बनवून घेते आणि दुसरा बॅच परत एकदा बनवून घेते। आता मी इथे चुलीवर तवा गरम व्हायला ठेवलेला आहे, 4 ते 5 टेबलस्पून इथं तेल घातलेलं आहे। जास्त तेल पण घालायचं नाही, तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, नाही तर डीप फ्राय पण करू शकता। तर तेल घातल्यानंतर तेल छानपैकी गरम झालेला पाहिजे। आता एक एक करून आपण याच्यामध्ये टिक्की ठेवूया। आता टिक्की ठेवल्यानंतर याला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही गॅसवर पण बनवू शकता, मी ते चुलीवर बनवत आहे। तुम्ही पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये डीप फ्राय पण करू शकता। टिक्की ठेवल्यानंतर फ्राय करताना एकदम घातल्यानंतर याला फिरवायचं नाही, थोडंसं चमच्याने वर तेल घालून घ्यायचं। अशा प्रकारे वर तेल घातल्यामुळे छानपैकी फ्राय होतं। आता थोडंसं पलटून घेऊया, एक साईड छानपैकी फ्राय झाल्यावर याला पलटून घेऊया। जसं रोड साईड टिक्की वगैरे बनवतात ना, आलू टिक्की चाट, तसं पण तुम्ही बनवू शकता। तर मी याला हळूहळू पलटून घेते। खूप सिंपल आहे, जास्त मेहनत पण लागत नाही आणि वेळ पण जात नाही। तुम्ही अशा प्रकारे मुलांच्या टिफिनला वगैरे बनवून देऊ शकता, नाहीतर टी टाईम स्नॅक्स किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण बनवू शकता। आता याला साईडमध्ये घेते, कारण याला छानपैकी क्रिस्पी बनवायचं आहे आणि उरलेले बॅच जे आपण बनवून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया। आता एक एक करून हे पण ठेवून घेते। बघू शकता इथं छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत। बघू शकता छानपैकी कलर पण आलेला आहे। तर मी याला काढून घेते साईडमध्ये, एक एक करून छानपैकी परतून घेऊया। याला साईडमध्ये करूया, कारण तेल थोडंसं निघून जावे म्हणून ह्याला साईडमध्ये करून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही पण बनवू शकता घरातच।
जर घरात फक्त बटाटे कांदा उरला असेल तर तुम्हाला बटाट्याचे पराठे वगैरे खाऊन बोर झाला असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। आता आपली टिक्की रेडी झालेल्या आहेत, बाकीचे पण याच्यामध्ये सोडून देते। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हे रेसिपी पण तुम्ही जरूर ट्राय करा, खूप सिंपल आहे, मुलांना पण आवडेल। तर हे रेडी होत आहेत। जे बाकीचे टिक्की आपण साईडमध्ये काढून घेतलेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर बघू शकते बाकीचे काढून घेते आणि उरलेले आपण छानपैकी याला आपण फ्राय करून घेऊया, जे आपण आत्ता घातलेलं आहे। तर साईडमध्ये काढून घेतल्यानंतर याला गरमागरम तुम्ही सर्व करू शकता। हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप, शेजवान चटणी, दहीसोबत कशासोबत पण तुम्ही याला सर्व करू शकता, नाही तर तसं पण खाऊ शकता। खूप छान आणि टेस्टी बनलेले आहेत। तर मी तुम्हाला कट करून दाखवते, आतमध्ये किती छान आणि चीजी वाटत आहेत। अजून खूप गरम आहेत त्यामुळे हात पळत आहे। बघू शकता चीजी मजेदार रेसिपी रेडी झालेला आहे। आपली आलू टिक्की रेसिपी, कांदा आलू टिक्की खूप सिंपल, टेस्टी आणि मजेदार आहे। तुम्ही पण ट्राय करा, कसं बनेल ते पण कमेंट करून सांगा। आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, कारण अशाच मजेदार रेसिपी भेटतील। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। नमस्कार।